हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवलं मैद्याच्या करंज्या। याच्यामध्ये आपण खोबरं किसून घेतलेलं आहे। हे मी आयतं खोबरं आणलेलं आहे डीमार्टमधून। खोबऱ्याचा किस येतो। त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकून थोडी खसखस घेतलेली आहे। त्याच्यानंतर रवा घेऊन मंद आचेवर चांगला भाजून घेतलेला आहे। रवा चांगला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये रवा चांगला भाजून होतो। त्याच्यानंतर तो आपल्याला खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये सारणामध्ये मिक्स करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला मैदा घेऊन तुपाचं मोहन टाकायचं, थोडंसं घट्टसर भिजून घ्यायची कणिक। कणिक चांगली घट्टसर भिजली पाहिजे। कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय। थोडंसं मीठ अगदी थोडंसं टाकायचंय। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर भिजवून घ्यायचंय। नंतर ते झाकून एक अर्धा तास ते 15-20 मिनिटं ठेवायचंय। आपण जे सारण केलं होतं त्याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकायची। सारण चांगलं थंड होऊ द्यायचंय। वेलची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे छान सुगंध येतो। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची। तुम्हाला जसं हवं तसं, जास्त गोड पाहिजे तर गोड, मीडियम पाहिजे तर मीडियम। आपण हे तूप आणि थोडंसं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आहे ना, पाळीला थोडे थोडे छिद्र घेऊन ते पीठ त्याच्यावर पसरवून घ्यायचे। तर असं गोल गोल लाटण्यासारखं फिरवून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे। छान गोळे तयार करायचे, छान मळून घ्यायचे ते। हे गोळे तुम्ही सुरीने किंवा हाताने पण करू शकता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण कडांना दोन्ही साईडनी पाणी लावून सारण भरपूर टाकायचे, तर आतून ना करंज्या पोकळ राहतात। कडांना दोन्ही साईडनी पाणी लावून छान दाबून घ्यायचे। पुन्हा एकदा दाखवते, नीट बघून घ्या। अशा प्रकारे करंज्या तयार झालेल्या आहेत। मंद आचेवर तेल ठेवून एक एक करंजी तळून घ्यायची। अशा प्रकारे करंज्या टम्म फुगलेल्या आहेत। आपल्या करंज्या तयार आहेत।